नमस्कार. मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला खूपच छान असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. अक्षराने अधिपतीला प्रपोज केलेला आहे, त्यामुळं घरातलं वातावरणही खूप छान झालेलं आहे. पण भुवनेश्वरी, दुर्गी आणि चंची यांना मात्र ह्या गोष्टी अजिबात पटत नाही. त्यांना खूप राग येत आहे. हे सगळं जे काय होत आहे ते त्यांना पटत नाही. कारण इकडे चंचीला अधिपती हवा होता आणि दुर्गीला चंचीला त्या घरची सून करून सगळी मालकी स्वतःकडे घ्यायची होती. आणि इकडे भुवनेश्वरीला काही झालं तरी तिचा अधिपतीवर असलेला हक्क कायम अबाधित ठेवायचा होता, तरच ती त्या प्रॉपर्टीची मालकीण होऊ शकते. हा सगळा त्या तिघींचा डाव असतो. बाकी मात्र सरकार, अधिपती, आजी, त्याचबरोबर ओंक्या हे सगळेजण घरातले खूपच खुश आहेत. सगळ्यांना खूप आनंद होत आहे. अधिपती पण खूप खुश आहे. इतके दिवस झालं अधिपती ज्या गोष्टीची वाट बघत होता ती गोष्ट मिळालेली आहे. अक्षराने स्वतःहून अगदी रांगड्या भाषेमध्ये अधिपतीला प्रपोज केलेलं असतं आणि अधिपती खूपच खुश झालेला असतो. आताही अक्षरा अधिपतीसाठी डबा घेऊन गेलेली असते आणि दोघंही खूप आनंदात असतात. त्यांचे हे जे लाईफचे मोमेंट आहेत ते दोघंही एन्जॉय करत असतात, मस्त आनंदात राहत असतात आणि तो दिवस आहे तो सेलिब्रेट करत असतात. परंतु इकडे आपल्याला पाहायला मिळतं की इकडे चंची आणि दुर्गी यांच्या डोक्यात डाव शिजू लागलेला आहे. दुर्गी ते म्हणते की काही झालं तरी आज त्या अधिपतीची मी वाट लावणार आहे. काहीही झालं तरी मी अधिपतीला आज दाखवून देणार आहे की काय होऊ शकतं. कारण अधिपती प्रत्येक वेळेस मला माझ्या दुर्गीसाठी, माझ्या चंचीसाठी हवे होते, म्हणून मी इतके दिवस शांत होते. पण आता ते शक्य नाही. कारण हे सगळं जे काय झालेलं आहे या सगळ्याला जबाबदार ही ताई आहे. हे सगळं ताईमुळे झालेलं आहे असं इकडं दुर्गीला वाटत असतं. त्यामुळं दुर्गीने ठरवलेलं असतं काहीही झालं तरी आज मी यांची सुहागरात्र होऊ देणार नाही. कारण दुर्गीचं असं म्हणणं आहे की हे सगळं माझ्या चंचीसाठी होतं. मला या घरावरती, या प्रॉपर्टीवरती हक्क मिळवायचा होता. त्यासाठी मी इतके दिवस हे सगळं सहन करत होते. पण नाही, आता ते शक्य नाही. आणि चंचीला ती सांगते की आता मी हे औषध अधिपतींना देणार आहे. आता नक्की ते औषध कसलं आहे? इकडं आजींनी सगळी तयारी केलेली आहे. अधिपती आणि अक्षरासाठी त्यांनी छान अशी तयारी केलेली आहे. ओंक्याला आणि शिवानीला बोलवून बेडरूम सजवलेली आहे. खूप सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे. अधिपती, अक्षरा दोघंही अगदी रस्त्याने गाणी म्हणत मस्त मजा करत आलेले असतात. आणि इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आजी वाट बघते. जेव्हा ते रूममध्ये येतात तेव्हा त्यांनाही खूप मोठा धक्का बसतो. अरे हे काय आहे नवीनच, असं अधिपती म्हणत असतो. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अधिपती आणि अक्षराला आजी येते. अधिपतीला छान असा सुंदर कुर्ता देते, ड्रेस देते आणि इकडे अक्षराला सुंदर अशी साडी देते आणि म्हणते की ही कापडं घाला आणि तुम्ही दोघंही तयार व्हा, असं ती सांगते. त्यावेळेस इकडे अक्षरा आणि अधिपती दोघंही सुंदर तयार होण्यासाठी जातात. अक्षराने ती रेड कलरची साडी घातलेली असते. त्याचबरोबर त्याच्यावरती केसामध्ये गुलाब माळलेला असतो आणि अधिपती मात्र खूपच खुश होत असतो. त्याला ते खूप छान वाटत असतं. कारण अक्षरा ही एक खुललेली असते. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाच ग्लो आलेला असतो. ती खूपच खुश असते. त्याबरोबर अधिपतीही खुश असतो. कारण अक्षरा पण या दिवसाची खूप दिवसापासून वाट बघत. फायनली अक्षरा अधिपतीच्या सुखी संसाराला सुरुवात होत आहे. त्यांच्या दोघांचा हा सुखाचा संसार हा चांगलाच फुलत आहे. तो फुलताना आपल्याला पाहायला मिळत आहे. दोघंही खूप खुश आहेत. सगळं अगदी मनासारखं घडत आहे. अक्षरा आणि अधिपती यांच्या आयुष्यातला हा सुखाचा क्षण आलेला आहे. परंतु आता या सुखाच्या क्षणाला इथे नजर लागणार आहे. ती म्हणजे इकडे दुर्गी आणि चंचीची. भुवनेश्वरी पण अक्षरा अधिपतीसाठी वेगळाच डाव रचत आहे. परंतु त्याआधी इकडे हा डाव रचला जातोय तो दुर्गीकडून. अक्षरा आणि अधिपती यांना एकत्र येऊच द्यायचं नाही, म्हणून आता आजीने सांगितलेलं असतं अक्षराला की मी मसाला दूध बनवून ठेवलेलं आहे, ते घेऊन जा. आणि मग अक्षरा खूप लाजत असते. ते मसाला दूध आणण्यासाठी ती खाली जाते, तो घेऊन येते. पण त्याआधी दुर्गीने त्या दुधामध्ये काहीतरी मिक्स केलेलं असतं आणि दुर्गीचं असं म्हणणं असतं की काही झालं तरी ह्या दोघांना मी एकत्र येऊ देणार नाही. हे सगळा दुर्गीचा डाव असतो आणि त्याच पद्धतीने तिने करत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं अक्षरा जाऊन ते दूध घेऊन येते आणि ती रूममध्ये येते. आता अक्षरा आणि अधिपती दोघंही खूप खुश असतात. फायनली त्यांच्या आयुष्यातला तो आनंदाचा क्षण आलेला असतो. त्यांना खूप छान वाटत असतं.
आणि दोघंही खूप खुश असतात. अक्षरा अधिपतीला म्हणत असते की दूध तुम्ही प्या, पण अधिपती अक्षराला म्हणत असतो की नाही मास्तरीणबाई तुम्ही प्या. आणि दोघांच्या या धडपडीमध्ये तो दुधाचा ग्लास सांडतो. त्यानंतर अक्षरा म्हणते बघितलं ना अधिपती, हे तुमच्यामुळे सांडलं, तुम्ही असं का केलं? तेव्हा अधिपती म्हणतो मी काय केलं आहे? त्यावेळेस अक्षरा म्हणते ठीक आहे जाऊ द्या, मी दुसरं बनवून आणते. अधिपती म्हणतो त्याची काही गरज नाही आहे, नको आहे दूध. अक्षरा म्हणते ठीक आहे. आणि मग अधिपती म्हणतो तुम्ही याजवळ. मग अक्षरा आणि अधिपती यांचा रोमांस सुरू होतो. आणि इकडे दुर्गीने जो डाव आखलेला असतो तो उधळला जातो. या दोघांच्या झटापटीमध्ये तो दुधाचा ग्लास सांडलेला असतो. इकडे दुर्गी आणि चंची मात्र वाट बघत असतात की सगळं काय ते आपल्या मनाप्रमाणे होणार आहे, पण इथे घडतं वेगळंच. कारण अक्षरा आणि अधिपती यांचा रोमांस सुरू झालेला आहे. दोघंही खूप आनंदात आहेत, खूप खुश आहेत. आणि इकडे दुर्गी आणि चंची तोंडावर पडलेले आहेत. त्यांना असं वाटत असतं की अरे आता तरी घडेल हे सगळं, पण तसं काही घडत नाही. तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अक्षरा आणि अधिपतीचा हा रोमांस सुरू आहे. भुवनेश्वरी आता बुद्धिबळाच्या पटावर बसलेली आहे. तिची चाल कोणती असणार आहे हे आपल्याला पुढे पाहायला मिळेल. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.